सध्या मुंबई महानगरपालिका निवडणुका काही दिवसांवरती येऊ घातलेल्या आहेत आणि असं असताना मुंबईकरांना नेमकं काय हवं आहे, मुंबईमध्ये कोणाची सत्ता हवी आहे, यासाठी आपण मुंबईतल्या काही भागांमध्ये जात आहोत, तिथल्या स्थानिकांचा आढावा घेत आहोत। सध्या मी वरळीमध्ये आलेली आहे आणि या ठिकाणी आपण जर पाहिलं तर मतदार राजाला नेमकं मुंबई महानगरपालिकेवरती कोणाची सत्ता हवी आहे, कोणी विकास केलेला आहे नेमकं आतापर्यंत, याचा आढावा घेणार आहोत। सध्या वरळी परिसरात आहोत। काका काय सांगाल, तुम्ही इथलेच मतदार आहात? हो, किती वर्षापासून तुम्ही इथे राहतात? झाली 40-50 वर्ष झाली। काय वाटतं, महानगरपालिका निवडणुका येऊ घातलेल्या आहेत, इतक्या वर्षानंतर आता या निवडणुका होत आहेत आणि या निवडणुकीमध्ये कोणाची सत्ता तुम्हाला मुंबई महानगरपालिकेवरती हवी आहे? मला तरी असं वाटतं, जे काम करतायत ना, आता ज्यांनी रिंग रोड बनवला आहे, पुन्हा की लोकांचे विचार करतात, लोकांना बैठक घेऊन त्यांना विचारतात, बाबा तुम्हाला काय हवं आहे, लोकांचे प्रश्न सोडवावेत, गरिबांचे प्रश्न सोडवावेत। दुसरी गोष्ट अशी, मला असं सांगायचं मुख्य म्हणजे मला महत्त्वाचं असं बोलायचं आहे की जसं रोड बनवतात किंवा हे चाललं आहे ठीक आहे, पण आज संपूर्ण मुंबई, महाराष्ट्रात, भारतामध्ये नोकरीमध्ये कॉन्ट्रॅक्ट सिस्टम आणली आहे, ती तरी रद्द करा। का माहिती आहे, पोटाचा प्रश्न आहे, जर तो रद्द केला तर लय बरं होईल। जी जुनी पद्धत होती ना, नोकरी भरती करा, परमनंट करा, मग त्यांना राहायला घरं द्या, पगार वाढवून द्या, 8वा 10वा वेतन आयोग द्या, असं सगळं चाललं पाहिजे। काय वाटतं, मुंबईकरांच्या प्रश्नांवरती कोणी नेमकी दखल घेत आहे का? तुम्हाला काही वाटतं का स्पेसिफिकली असं कोणी पक्ष आहे का? घेत आहेत ना, BJP साहेब घेत आहेत, मोदी साहेब घेत आहेत, हे आपलं फडणवीस साहेब घेत आहेत। उलट मी खरंच त्यांचं मनापासून कौतुक करीन, म्हणजे कौतुक करणार का विषय आहे, बघा रिंग रोड काय सुंदर केला आहे, त्याच्यामुळे मला असं वाटतं काय की त्यांचा पक्ष यावा। लिंक रोडचं तुम्ही जर बोलताय, सी लिंक म्हणताय, जसं कोस्टल रोड पाहायला गेलं तर कोस्टल रोड हा आदित्य ठाकरेंच्या काळामध्ये तो प्रोजेक्ट आला होता आणि त्याचा श्रेय हे भाजपने घेतलं, फडणवीसांनी घेतलं, असा आरोप वारंवार ठाकरेंच्याकडनं केला जातोय। ह्यावरती तुम्हाला काय वाटतं? मला असं काय म्हणायचं आहे की ठीक आहे, त्यांचं प्लॅनिंग होतं, मग त्यांनी का नाही केलं, ह्यांनी केलं मग ह्यांनाच श्रेय देणार ना। आता समजा तुम्ही बॅग विकताय, मी बॅग विकली, मी माझीच बोलणार ना, याचा अर्थ असा तुमची बॅग नाही झाली, तुम्ही प्रोजेक्ट बनवलं कबूल आहे, पण तयार ह्यांनी केलं आहे ना, आम्ही यांनाच बोलणार ना। काकांनी चांगलं उदाहरण दिलेलं आहे। काका, यावेळी तुम्ही कोणाला मतदान करणार आहे? तुम्ही नेमकं कोणत्या भागामध्ये आणि तिथे कोणकोणते उमेदवार सध्या उभे आहेत? मी राहायला वरळी गावामध्ये, आमच्या इथे प्रल्हाद वळीकर साहेब उभे आहेत, ते शिंदे साहेब आपले हां मुख्यमंत्री आहेत ना, त्यांच्या बाजूने उभे आहेत। पुन्हा की हे अपक्ष म्हणून सूर्यकांत कोळी साहेब आहेत। ठाकरे बंधू एकत्रित आलेत, त्यांच्याबाबत काय वाटतं तुम्हाला? नाही, त्यांनी जर चांगली कामं केली, त्यांनी चांगले विचार मांडले, त्यांनी जर लोकांचं भलं करावं असं त्यांच्या मत असेल, आमचं पण मत त्यांना जाणार, प्रश्न नाही, पण त्यांनी करावं, असं सगळ्यांचं बरं करावं असं। आता नेमकी कसली वाट बघतायत? कारण काही दिवसच राहिलेले आहेत, त्यामुळे भाजपला का ठाकरे बंधूंना, शिंदेंना, कोणाला नेमकं तुम्ही मतदान कोणाला करणार? मी तर मतदान अशा माणसाला करणार आहे ज्या माणसाने सगळ्यांचं भलं केलं आहे, नोकरीचा विचार केला आहे, रोडचा विचार केला आहे, औषध पाण्याचा विचार केला आहे, गरिबांचा विचार केला आहे, काय या देशाच्या संरक्षणाचा विचार केला आहे, काय अशा माणसाला मत देणार आहे मी। भाजपच्या एका नेत्याने असं विधान केलंय, महापौर हा परप्रांतीय देखील झाला पाहिजे। काय वाटतं, मुंबई महानगरपालिकेवरती किंवा मुंबईमध्ये महापौर कोण व्हावं? मराठी माणूस झाला पाहिजे। मराठी माणसाला इतर राष्ट्राचं मला माहिती नाही, पण मुंबईत मराठी माणूसच झाला पाहिजे। बरेच पक्ष कोणाचाही महापौर येऊ दे, कोणाची सत्ता येऊ दे, पण मराठी माणूसच झाला पाहिजे, असं माझं स्पष्ट मत आहे। मराठी माणसासाठी नेमकं कोण लढतंय, काय वाटतंय तुम्हाला? मराठी माणसासाठी मनसे पण लढते, शिवसेना पण लढते, हे पण जे जास्त काम करतील, जास्त विचार करतील, त्यांचा मराठी माणूस यावा, असं एवढंच माझं म्हणणं आहे। तर वरळी परिसरात आहोत आपण। काकी, तुम्ही वरळीत राहणार आहेत, काय वाटतं, काही दिवसांवरती मतदान होतंय, कोणाला तुम्ही निवडून आणणार आहात? सत्ता कोणाची मुंबईमध्ये हवी आहे? तुमचं जे मत आहे ते? मला तर असं वाटते, जे निवडून येणार आहेत त्यांनी सगळ्यांची सोय केली पाहिजे। हां, म्हणजे असं मी सांगत नाही की ह्याच माणसांनी निवडून यायला पाहिजे, पण जनतेची जो सेवा करेल ना त्याला निवडून द्यायला पाहिजे। तुमच्या इथे विकास झालेला आहे का? किती वर्षापासून तुम्ही इथले स्थानिक आहात? मी आता 40 वर्षापासून इथे आहे। अच्छा, विकास झालेला आहे? हो झालेला आहे।
कोणी इथे तुम्ही म्हणजे मागचे जे होते कोण होते आणि त्यांनी नेमका काय विकास केलेला आहे? म्हणजे पहिले सुरुवातीला जेव्हा मी इथे आली तेव्हा अगलदरे म्हणून होते शिवसेनेचे होते. शिवसेना आता 2 झालेली आहे, त्यामुळे कोणती नेमकी शिवसेना? ती पहिली जी होती ती हां ठाकरेंची शिवसेना. तेव्हा जेव्हा आमच्या इथे शौचालय नव्हतं ते पहिलं सुरुवातीला त्यांनी बांधून दिलं आणि ती मेन गैरसोय सगळ्यांची होती, समुद्रात जावं लागत होतं. तर त्यांनी आतापर्यंत म्हणजे केलं आहे आणि अजून करतायतच. ते आता नाही आहेत पण आता शिवसेना आहे ते आता करते. आता ठाकरे बंधू एकत्रित आलेले आहेत, मुंबईकरांसाठी आता एकत्रित आहेत. सत्ता नेमकी कोणाची हवे आहे? महापौर कोणाचा हवे आहे? आता काय जो तो आपलं आपलं पक्ष करताय ते काय मी काय सांगू शकत नाही कोणची होईल ती. तुमचं मत कोणाला जाईल? शिवसेना शिवसेनाला जाईल. शिवसेना 2 झालेल्या आहेत. कोणत्या शिवसेनेला? शिवसेना, ठाकरेंची शिवसेना. निश्चितच. आणखी काही लोक आहेत माझ्यासोबत, आपण त्यांच्याशी देखील बातचीत करण्याचा बोलायचं आहे जे कोणीच येऊ दे पण जे गोल्फादेवीच्या इथे जे पार्किंग आहे गाड्यांचं ते मेन कमी झालं पाहिजे. कारण वरती आम्ही गोल्फादेवीच्या इथे राहतो तर तिथे आम्हाला टॅक्सी जात नाही. तर 3-3, 4-4 गाड्या बाईक लावलेल्या असतात त्याच्यामुळे आम्हाला टॅक्सी जात नाही आणि ती गैरसोय आमची खूप. कोणी येऊ दे. या संदर्भात कोणत्या नेत्याला, पक्षाच्या कोणत्या व्यक्तीला तुम्ही भेटले? तसं चालूच आहे आमचं. तर सांगतायत की आम्ही करू म्हणून, पण आश्वासन आम्हाला नको. ते कोणीही येऊ दे, शिवसेना येऊ दे, कुठचे पक्षही येऊ दे, पण तेवढी आमची गैरसोय त्यांनी केली पाहिजे. पार्किंग हटवली पाहिजे. कारण निदान आजारी माणूस आहे. मागच्या टायमाला आमच्या इथं प्रेस झालं तर ते गावाला जायचं होतं पण ते हातातून अक्षरशः हातावरून घेऊन इथे चौकीपर्यंत आले. पोस्टगार्डच्या इथपर्यंत हातावरती घेऊन आले. म्हणजे किती गैरसोय होते. म्हणजे सर्वसामान्यांचे प्रश्न मांडणारा नेता तुम्हाला हवा. हेच पाहिजे मला. ठीक. आणखीन काही लोक आहेत त्यांच्याकडून आपण जाणून घ्या. काकांना आणखीन काहीतरी बोलायचं. काका काय? मॅडम मला असं सांगायचं आहे की ह्या आदर्शनगर शाळेसमोर जे सागरदर्शन सोसायटीचं काम चाललं आहे ते आमच्या बिल्डरनी सगळ्या परमिशन काढल्या, पत्रे लावले, झोपड्या तोडल्या. त्यांना जे होते आम्ही घरमालक आमच्या सगळ्यांना भाडं दिलं. काय जवळजवळ 3 वर्षाचं भाडं दिलं. काय आणि काम सुरू केलं. त्याचा जो पाया असतो ना, काय म्हणतात त्याला, फाउंडेशन, ते फाउंडेशन टाकलं. सगळं काम झालं. आता जे कोण वरिष्ठ साहेब आहेत म्हाडाचे का कुठचे, त्यांनी ॲक्शन आणली आणि ते काम बंद केले. तेव्हा आणि त्याची आम्ही परमिशन आणली तरी ते काम चालू होतं. आता परत त्यांना काय अडथळा आला मला माहिती नाही. पण मुख्यमंत्री साहेबांनी हा जो निर्णय घेतला ना की क्लस्टर हटवायचं किंवा झोपडपट्टी हटवायची, बैठक ठेवायचं, माझी विनंती आहे मुख्यमंत्री साहेब तुम्ही सांगा काय की हा जरा ह्याच्यावर आमचं लक्ष द्या आणि आमचं काम पुन्हा चालू करा. हे 100% सीट प्रल्हाद साहेबांचं येणार 100%. कारण इकडं आमची 10,000 मतं आहेत. 10,000 मतं आमची मिळतील हे मुख्यमंत्री साहेबांना तुम्ही सांगा. एवढी अनेक प्रश्न आहेत सर्वसामान्यांचे आणि त्याच्यासाठी हा कळकळीचा मुद्दा आणि कळकळीची विनंती जी आहे ती केली जात आहे. आणखीन काही वरळीकर आहेत त्यांच्याशी आपण बातचीत करण्याचा प्रयत्न करूया. आजी तुम्ही इथलेच राहणारे आहेत का? काय मी कोळीवाड्यात राहते. या निवडणुकीमध्ये कोणाला तुम्ही मतदान करणार आहात? काय सांगू शकत नाही बाय, कोणाला पण सांगू शकत नाही. किती वर्ष तुम्ही इथे राहतायत पण काय वाटतं कोण नेमकं काम करतंय तुमच्या भागामध्ये? माझ्या भागात ते मला काय कळत नाही बाय. तुम्ही मतदान करता? मग कोणत्या मतदानाच्या दिवशी कोणत्या पक्षाला तुम्ही मत देता? शिवसेनेला देते. कोणती शिवसेना? आता ठाकरेंची एक आहे, ठाकरेंची. ठाकरेंची. मी यंदा कोणाला? लहानपासून तिकडेच राहिलेले आहे ना, जन्मगंधा मी ठाकरेंकडेच देते. अगदी ठाकरे बंधू आता एकत्रित आलेले आहेत, राज ठाकरे, उद्धव ठाकरे. काय वाटतं यावर? पण मी बाल ठाकरेंच्या मुलांना देते ते. काय विकास केलेला आहे तुमच्या भागात? काय आठवते तुम्हाला? काय कामं केली आहेत? काय कळते मला त्याच्यात, काय नाही कळत बाय. बरोबर. पण ठाकरे बंधूच आले पाहिजे असं वाटतंय. निश्चितच. तर कामं पण केले त्याची पहिली लहानपासून, झाडाबिडाची काय कुठे काय कुठे मिटिंगला यायला त्याला गेले पहिले, आता नाही जावत मला. आणखीन काही लोकांकडनं आपण आढावा घेण्याचा प्रयत्न करूया. इथे काही टॅक्सी स्टँडसाठी महिला आहेत. महिला भगिनींकडे प्रामुख्यानं जाऊया कारण लाडक्या बहिणींना, खरं तर मुंबईतल्या या लाडक्या बहिणींना काय वाटतं? ताई काय सांगाल? वरळीलाच तुम्ही आहात, यंदा कोणाला मतदान करणार आहात? तुमच्या भागामध्ये कोणी काम केलेलं आहे? शिवसेना. शिवसेना कोणती? आता ते नाही दोन शिवसेना झालेल्या आहेत, त्यामुळे शिवसेना नेमकं कोणती?
ठाकरे. ताई काय सांगशील 1,500 रुपये दिले जातात लाडक्या बहिणींना, तुझ्या घरामध्ये किती महिला आहेत आणि कोण कोण लाभ घेतोय? आम्ही चौघी जणी आहोत, पण आमच्या घरी लाभ नाही आम्ही घेत, पण ठाकरे सरकार जे आहे त्यांनी खूप छान काम केलं, यासाठी आम्ही करत. काय नेमकी कामं केलेली आहे? आता आम्ही जस्ट आता शिफ्ट झालो इथे, पण आम्ही म्हणजे आईचं माझं म्हणजे इथे माहेर आहे, त्यामुळे आम्ही लहानपणापासून बघतोय खूप सारं म्हणजे इथे काम केलं आहे. तर त्यामुळे खूप बरं वाटतं की ह्यासाठी ह्या लोकांनी इथे सोलार वगैरे पण सिस्टम बघितले, ते पण खूप छान आहे म्हणजे इथे केलं. ठाकरे बंधू एकत्रित आल्यानंतर आता एकीकडे बीजेपी शिंदे आहेत आणि इथे राज ठाकरे उद्धव ठाकरे आहेत, तर कोणाची सत्ता पाहिजे? महापौर कोणाचा पाहिजे? यावर्षी मला असं वाटतं मराठी माणसाचंच आलं पाहिजे. कोणाला निवडून आणणार आहात? काय वाटतं, कोणाला मत देशील? काय आता ते म्हणजे ठाकरेचंच आहे, तर त्यामुळे ठाकरेचं ह्यावर्षी आलंच पाहिजे. राज ठाकरे ह्यावर्षी बघायचं मला. तर ठाकरे बंधूंचा क्रेज इथे आपल्याला पाहायला मिळतोय. खरं तर काही महिला पुन्हा एकदा या ठिकाणी आहेत. काकू, तुम्ही इथल्याच आहात? किती वर्षापासून राहतात तुम्ही वरळी? मला इथे 6 वर्ष झाली. मी रेंटने राहते आहे. बरं, हरकत नाही. तुम्ही मतदान कुठे करता? ॲक्च्युली माझं सांताक्रुजला आहे मतदान. मी तिकडे करते जाऊन. पण मुंबईतलं जर पाहिलं तर मुंबईमध्ये कोणाची सत्ता हवी आहे? ॲक्च्युली असं सांगता तर येणार नाही, पण मुंबईकरांसाठी नेमकं काय? मुंबईकरांसाठी शिवसेना. महापौर कोण पाहिजे? शिवसेनेचं शिवसेना 2 झालेल्या आहेत, त्यामुळे शिवसेना नेमकी कोणाची? आपले ठाकरे, खरी शिवसेना कोणाची वाटते? ठाकऱ्यांची. आणि मेन बाळासाहेब ठाकरेंचंच हे वर्चस्व आहे इथे अजून, कारण ते सगळ्यांच्या हृदयात आहेत. त्यामुळे काय कुठे हे नाही आहे त्यांची कामं कुठे आहेत? काय अंदाज आहे तुम्हाला? काय कामं केली आहेत त्यांनी? काय आठवतं? असं नाही. सॉरी. हरकत नाही. आणखीन काही महिला आहेत, त्यांच्याशी आपण बातचीत करण्याचा प्रयत्न करूयात. खरं तर वरळीमध्ये ठाकरेंचा क्रेज पाहायला मिळतोय, पण दुसरीकडे भाजपचे देखील या ठिकाणी मतदार आहेत, त्यामुळे मुख्यमंत्र्यांकडे देखील आव्हानं केली जात आहेत. काका, तुम्ही वरळीतलेच आहात का? हो, बीबीडी कॉलनीमध्ये राहतो. किती वर्षापासून इथे राहता? 9 वर्षापासून. बरं, यंदा मुंबईच्या या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये कोणाची सत्ता आली पाहिजे? सध्या आता काय सांगता येत ना हो, इकडून तिकडे तिकडून इकडे उन्मेर पळावबळी चालू आहे. सध्या तरी काही सांगता येत नाही आहे. तुमचं मत कोणाला जाणार? माझं मत उद्धव ठाकरेंना. उद्धव ठाकरे का? उद्धव ठाकरेच का आवडतात? त्यांची शिवसेना का आवडते? काय नेमकी कामं त्यांनी केली आहे? बरीच कामे केली आहे कोविडमध्ये, आणि त्यांच्या व्यतिरिक्त इतर पक्ष जातीवाद जास्त आहे दिसते आपल्याला, दुसरं काय नाही. दादा, तू काय सांगशील? तू किती वर्षापासून मुंबईत आहेस? इथे बालपण तिथे गेलेले आहे. किती पिढ्या तुमच्या इथे? आमची तिथे तिसरी पिढी गेलेली आहे. आम्ही इकडे तिसरी पिढी गेलेली आहे आमची. काय वाटतं, मुंबईमध्ये महापौर कोण हवा? महापौर कोण असावा नाही असं नाही, पहिलं जे कामं करतो तो महापौर असावा. तुझं मत कुणाला जाणार? माझं मत ते आता 15 तारखेलाच आम्ही ठरवू कोणाला द्यायचं आहे ते मत. भाजपनी एक वक्तव्य केलेलं आहे की मुंबईमध्ये परप्रांतीयचा महापौर झाला पाहिजे, असं त्यांचं वक्तव्य आहे. कसं पाहतो मुंबईकर म्हणून, एक मराठी माणूस म्हणून? मला मराठीत पाहिजे महापौर. काकू आहेत. काकू, आमचं काम चालू झालं आहे. आम्हाला प्रोजेक्टर चांगला आहे. आम्हाला काय हवे ते देतो आहे, भाडा बिडा सगळं देतो आहे. आणि हे SRAतून आमचं काम बंद करायला करतायत. हे का म्हणून कोणाची मदत तुम्हाला याच्यामध्ये मिळालेली आहे? आम्हाला नाही, मदत नाही मिळली अजून. सर तर नक्की मदत नाही देतो म्हणून सगळे. तुमचं मत कोणाला जाणार? आमचं मत कोण, आम्हाला कोण मदत करेल त्याला आम्ही मत देणार आहे. हे आतापर्यंत कोणी मदत केली आहे तुम्हाला? आम्हाला कुणी नाही मदत केली आतापर्यंत. आम्ही करेल अशा आशेवरती आहोत, आणि आम्हा अपेक्षा आहे कोण आम्हाला मदत करेल त्यालाच आम्ही विलक्षण. तुमच्या घरांचा प्रश्न हो, आहे आमच्या वरळीमध्ये. घरांचा प्रश्न. आम्ही घर करणारी बाई आहे, तर काम नसेल तर 5,000-6,000 कमवून बाहेर जाऊन कुठे खाणार? कोणत्या भागातले तुमचं एरियाचं नाव? आम्हा जनता कॉलनी, सागर दर्शन जनता कॉलनी. इथे कोण आहेत आमदार किंवा नगरसेवक? कोण आहे? कोणाशी काय बोललेत? म्हणजे आता शिंदे साहेब आले होते काल, त्यांच्याशी बोललोय आम्ही की आम्हाला मदत करा. आमचे 10,000 इलेक्शन आहे, ते आम्हाला कोण मदत करेल त्यालाच आम्ही देऊ, अशी आमची विनंती आहे साहेबांना आणि तुम्हाला पण. निश्चितच आणखीन काही महिला आहेत, त्यांच्याशी आपण बातचीत करूया. ताई, तुम्ही इथल्याच स्थानिक आहात? किती वर्षापासून इथे राहतात तुम्ही? मी 50 वर्ष झाली. अगदी. यंदा मुंबईमध्ये कोणाची सत्ता हवी आहे? बघा, मुंबई वाचवायची तर ठाकरेंची हवी असं माझं मत आहे. आता ठाकरे बंधू एकत्रित आलेले आहेत, त्यामुळे काय वाटतं, कशा पद्धतीत ताकद लागेल? मुंबई मराठी माणसांची आहे, त्यासाठी मराठी लोक टिकला पाहिजे. त्यासाठी म्हणजे माझं प्रांजळ मत आहे की ठाकरे यायला हवेत.
आणि भाजप शिंदे दादांची राष्ट्रवादी अजितदादांची राष्ट्रवादी एकत्रित आहे, ते देखील मोठ्या प्रमाणात ताकद लावत आहेत. काय वाटतं मुंबईमध्ये, काय वाटतं तुम्हाला, काय चित्र आहे? सांगता नाही येत, इकडचंही सांगता नाही ते. का असं इथलं काय चित्र असं वेगळं झालेलं आहे का? तर आहे काही गोष्टी राजकारणी आहेत हो, पण मला तरी शंकाच आहे आता कोण आहे हा, म्हणजे ड्रॉ आहे हा. त्यामुळे यंदाची निवडणूक आपण पाहतोय की सर्वसामान्य जनतेमध्ये देखील संभ्रम आहे. खरं तर आपण पाहतोय की यंदाच्या या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये कोणाची सत्ता येते, कोण किती जोर लावतंय याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट विनीत पेडणेकरसह मीनाक्षी म्हात्रे, लोकशाही मराठी, मुंबई. लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा.